मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर 1 आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यामध्ये ममता दिन साजरा होत असतो। यंदा स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे चौकामध्ये ममता दिन साजरा केला गेला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मासाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना फळवाटप केलं। यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, चंद्रकांत नार्वेकर, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, किशोर सुर्वे, राजू महाडिक, दादू शिंदे, त्याचबरोबर अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय अनंत तरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते। ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातोय। गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे। मी संजय तरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो। आज मासाहेबांचा 94वा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले, हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आजतागायत त्यांनी सुरू केलेली ही परंपरा की 6 जानेवारीला ममता दिन आणि 6 सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आमच्या लाडक्या मासाहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वात्सल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम न विसरण्यासारखंच आहे। म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो। त्याचप्रमाणे आज प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे। तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा साजरा करतायत। आम्ही हा साजरा करतो, परंतु खंत एकच आहे की आमच्या मासाहेबांच्या पुतळ्याला इथे आम्हाला राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील। ती खंत वाटते। ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या मासाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिशय खेदाची बाब वाटते मला। आणि जेव्हा ते बाळासाहेबांचे विचार नेत असतील तर त्यांनी आमच्या मासाहेबांच्या पुतळ्याला देखील इथे कायमस्वरूपी स्थान द्यावे असं मला वाटतं। हीच आम्हाला आणि आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो। आम्ही आज तारीख तर नाही करू शकत सगळं, पण लवकरच आम्ही हे कोळी भवनाचं उद्घाटन सोहळा देखील करणार आहोत। काम पूर्ण झालेलं आहे। कदाचित उद्धव साहेबांच्या हस्तेच हा आम्ही कार्यक्रम रामदास कोविंदांना आपले माजी राष्ट्रपती रामदास कोविंदांना आणायचा प्रयत्न करणार आहोत। तर नक्कीच लवकरच तो पण कोळी भवनाचं उद्घाटन होणार।